लाडक्या बहिणींनो खुशखबर आली हो। हे बघा नुकतेच तुमच्या खात्यामध्ये आता सप्टेंबरचे 1500 रुपये आले, बरोबर ना। तर बघा ज्यांना ज्यांना सप्टेंबरचे 1500 रुपये आले त्यांच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये अजून, हो तुम्ही बरोबर ऐकतायत, पुन्हा 1500 रुपये सुरू झाले। या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी। सप्टेंबरचे तर तुम्हाला 1500 रुपये मिळाले लाडक्या बहिणींनो, परंतु आता ऑक्टोबरचे पण 1500 रुपये सुरू झाले हो। या चालू महिन्याचे पण 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये पुन्हा तुम्हाला देण्यात आलेले आहेत। आता तुम्हाला काही दिवसापूर्वी तुम्हाला 1500 रुपये मिळाले, बरोबर। तर अजून आज पण हे बघा आज पण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये आलेले आहेत। तर किती बहिणींना पैसे आले सर्व सांगतो। आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, 8500 रुपये देखील काय अपडेट आहे, बोनस सुरू झालं। बोनस आता तुम्हाला कसं मिळणार आहे, 8500 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी काय काम करावं लागणार आहे ते पटकन सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही ते तेवढं काम कराल आणि तुम्हाला बोनस मिळू शकतो। चला सर्व अपडेट आहेत, अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त। तर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। हे बघा सप्टेंबरचा हप्ता ज्यांना ज्यांना आला त्यांनी कमेंट करून मला सांगा, कारण सप्टेंबरचे 1500 रुपये जमा झाले सर्व लाडक्या बहिणींना। हे पैसे तर जमा झाले सर्वांना, परंतु आता ऑक्टोबरचे पण 1500 रुपये येणे सुरू झाले। आता तुम्हाला सप्टेंबरचाच मिळाला की तुम्हाला त्यासोबत ऑक्टोबरचा पण आला, सांगा कमेंट करून। कारण हे बघा सप्टेंबरचे तुम्हाला पैसे मिळाले काही दिवसापूर्वी, आता 2-4 दिवसापूर्वी तुम्हाला पैसे मिळाले, परंतु आता आज ना ऑक्टोबरचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेले आहे। किती बहिणींना पैसे मिळाले आणि कोणते ते जिल्हे आहेत जिथे आज पैसे सोडण्यात आले पुन्हा, त्याबद्दल अपडेट आपण समजून घेऊया। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे आणि महत्त्वाचं बोनस। हे बघा दिवाळी सण आहे आणि या दिवाळी सण निमित्त बोनस देखील जाहीर होत असतं। त्याचं GR आला का आणि 8500 रुपये जे बोनस आहे ते देखील सुरू झाले। आणि हे तुम्हाला कसं मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे। ते काम कुठलं काम आहे सांगतो तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, काही जास्त लांब व्हिडिओ नाही। तुमच्या कामाची माहिती आहे, हे काही माझ्यासाठी नाही, हे तुमच्यासाठी आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण तुमच्यासाठी कामाची माहिती आहे। बोनस आहे, महत्त्वाचं हप्ता आहे, पुन्हा हप्ता राज्यातील सर्व महिलांना। परंतु हे बघा आता एक सवाल आहे सर्वांचा, तर त्या सवालचा आता पूर्णपणे तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल। काय सवाल होता, EKYCचा। आता माझी EKYC झालेली नाही त्यामुळे मला हप्ता मिळेल की नाही असा प्रश्न भरपूर बहिणी विचारत होते। परंतु ज्यांची EKYC झालेली आहे किंवा ज्यांची EKYC झालेली नाही अशा सर्व बहिणींना सरसकट सप्टेंबरचे 1500 रुपये आलेले आहेत। ओके, त्यामुळे EKYC झालेली नाही त्यामुळे हप्ता येणार नाही असं काही बहिणींना वाटत होते, परंतु मी तुम्हाला पहिलेपासूनच सांगत होतो की असं काही बंधन नाही, असं काही कुठे लिहिलेलं नाही की EKYC केली नाही तर पैसे मिळणार नाहीत म्हणून। EKYC तुमची झालेली पण नसेल ना तरी तुम्हाला हप्ता येणारच आहे आणि तुम्हाला आलेला आहे सप्टेंबरचा। आता ऑक्टोबरचा पण सुरुवात झाली त्याबद्दल पण सांगतो बघा। आता महत्त्वाची माहिती, हे बघा आता EKYC जरी तुम्ही केलेली नसेल तरी तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणे सुरू झालेला आहे, बरोबर आहे। परंतु हे देखील मी तुम्हाला सांगतो की EKYC सर्वांना करावीच लागणार आहे बरं, नाहीतर पुढे चालून हप्ता बंद देखील होऊ शकतो। बंद तर नाही होणार, म्हणजे हप्ता वगैरे येणे काही बंद होणार नाही, परंतु हे कंपल्सरी सर्वांना आहे त्यामुळे करून घ्या, नाहीतर अडथळा येऊ शकतो। कसं तुमचा हप्ता थांबवला पण जाऊ शकतो पुढे चालून। आता शासनाने दिवाळी आहे म्हणून हप्ता वाटप केलेला आहे ओके सर्वांच्या खात्यामध्ये, परंतु जरी
सपोज तुम्हाला आता 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि तो तरी पण तुम्ही KYC केलीच नाही तर पुढे चालून हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी माझ्या माता बहिणींनो KYC करून घ्या. वेबसाईटचं नाव सांगतो, ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला KYC करायची आहे. दिवसा लोड असतो वेबसाईटवरती, त्यामुळे रात्रीच्या वेळी 12 नंतर ट्राय करा, 100% KYC होऊन जाते. मी केलेले आहे, रात्री 12 नंतर मी ट्राय केलं होतं. काही बहिणींची KYC मी केलेली आहे तर झालेली आहे सक्सेसफुली. त्यामुळे रात्री 12 नंतर ट्राय करा, तुमची पण KYC होऊन जाणार आहे. ओके, आणि ते करावंच लागणार आहे सर्वांना. आता बघा, ऑक्टोंबरचे 1500 रुपये याबद्दलची अपडेट आहे. भरपूर बहिणी विचारत आहे की सप्टेंबरचे 1500 रुपये तर मिळाले, ऑक्टोंबरचे कधी मिळणार, याची तारीख काय, कोणाला आले का पैसे, तर याबद्दल भरपूर प्रश्न जे आहेत बहिणी विचारत आहेत. चला त्याचं उत्तर तुम्हाला आता भेटणार आहे. बघा त्याचं उत्तर बघा, ऑक्टोंबरचे 1500 रुपये संदर्भात उत्तर बघा. तर ऑक्टोंबरचे 1500 रुपये पण सुरू झाले का, याबद्दल भरपूर बहिणी प्रश्न विचारत आहे. चला त्याचं उत्तर तुम्हाला मी देतो. अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. आणि बघा 8,000 8,500 बोनस संदर्भात पण अपडेट समजून घ्या. तुमच्यासाठीच माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. हे बोनस कोणाला दिलं जात आहे आणि कशासाठी हे सुरू होतं, यासाठी काम काय करावं लागणार आहे तुम्हाला तात्काळ, म्हणजे तुमच्या खात्यामध्ये बोनस देखील येईल ते पण सांगतो. सर्व माहिती सत्य आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त जास्त काही लांब व्हिडिओ नाही. हे बघा, महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी 10 ऑक्टोबरपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाला. 10 तारखेला सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येऊन गेलेले आहेत 10 ऑक्टोबरला, बरोबर. आता 10 ऑक्टोबरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये जमा झालेले आहेत. आता हे पैसे जमा झाल्यानंतर आता ऑक्टोबरचे 1500 रुपये कधी मिळतील हा सवाल भरपूर बहिणी विचारत होते. ऑक्टोबरचे 1500 रुपये आले का, कधी मिळतील याबद्दल प्रश्न विचारत होते. चला त्याचं उत्तर बघा तुम्ही आता. हे बघा त्याचं उत्तर, हे बघा. तर सर्वांना सप्टेंबर हप्ता मिळाला. आता सर्व बहिणी वाट पाहत आहेत ऑक्टोबर 1500 रुपयेची. तर ऑक्टोबर 1500 रुपये लगेच नाही मिळणार, त्यासाठी वेळ लागेल बहिणींनो. हो, लगेच काही मिळणार नाहीत, कारण आता तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे लगेच काही ऑक्टोबरचा हप्ता येणार नाही. त्यासाठी निधी जो आहे तो निधी मंजूर होईल, त्याचा GR येईल. GR आल्यानंतर DBTवर ते पाठवण्यात येईल आणि DBTवरून थेट तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ओके, त्यामुळे लगेच काय हप्ता जमा होणार आहे, त्यासाठी वेळ लागणार आहे. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती, कारण भरपूर बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळाला, सर्व बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आला. आणि त्यानंतर बहिणी विचारू लागले की आम्हाला तर सप्टेंबरचा हप्ता मिळाला, मग आता ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळतील, याबद्दल अपडेट सांगा सर, तारीख काय आहे. तर याचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. ओके, ऑक्टोबरचा हप्ता लगेच नाही मिळणार, त्यासाठी वेळ लागेल. मग किती वेळ लागेल हे बघा, माझ्या माहितीनुसार तुम्हाला बघा, आता सध्या आपण बघत आहोत की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात नाही, त्या पुढील महिन्यात हप्ता येत आहे. त्यामुळे आपण शक्यतो ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत वाट बघा. GR येईल आणि निधी मंजूर होईल ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत, आणि ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला 1500 रुपये येऊ शकतात. दिवाळी झाल्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला येईल. ओके, अशी माहिती शक्यता आहे, अधिकृत माहिती आलेली नाही. ओके, चला हे झालं, तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं. आता 8,500 रुपयाचं बोनस, त्याबद्दल जी अपडेट आहे, बोनस संदर्भात पण अपडेट बघा तुम्ही आता. चला 8,500 रुपये बोनस संदर्भात तुम्हाला सांगतो मी अत्यंत महत्त्वाची अपडेट. तर लाडक्या बहिणींनो बघा, पहिलीच एक अत्यंत जबरदस्त बातमी आलेली आहे. ही बातमी बघा पहिले, अतिवृष्टी व पूरबाधित तालुक्याची यादी राज्य सरकारने केली प्रसिद्ध. नांदेड जिल्हा वगळला.
राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानासाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे। बघा, एक विशेष पॅकेज जे आहे ते जाहीर केलेलं आहे। त्यानंतर गुरुवारी तारीख 9 बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे। 9 तारखेला GR पण आलेला आहे त्याचा। या शासन आदेशात शेती पिकं, जमीन, पशुधन आणि घरासह विविध नुकसानीसाठी NDRFच्या निकषानुसार मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त केवळ हेक्टरी 10,000 रुपये अधिकची मदत मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान राज्यात विविध भागात अतिवृष्टी आणि पुराने शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील 31 जिल्ह्यातील 253 तालुक्यांना अतिवृष्टी व पूर बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु राज्य सरकारने नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान होऊनही मदतीच्या यादीतून जिल्हा वगळला आहे। तसेच विविध जिल्ह्यातील बाधित तालुकेही वगळले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व रोष निर्माण झाला आहे। शेती पिकांसाठी मदत किती मिळणार, चला त्याबद्दल माहिती बघा। राज्य सरकारने सरसकट मदतीचं आश्वासन दिलं आहे, परंतु शासन निर्णयात मात्र शेती पिकांच्या नुकसानासाठी NDRFच्या निकषानुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपये। हे बघा, हे काही बोनस वगैरे नाही, हे शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पैसे मिळणार आहेत। प्रति हेक्टरी 8,500 रुपये। आलं तुमच्या लक्षात, हे बोनस नाही, हे सरकारने एक जे काही आहे नुकसान भरपाई असो त्यामार्फत देण्यात येत आहे प्रति हेक्टर। बघा, तर कोरडवाहू पिकांसाठी आहे ही प्रति हेक्टर 8,500 रुपये। चला 8,500 रुपये संदर्भात पण तुमचं हे कन्फ्युजन मिटलं, अपडेट मिटली। ओके, ही अपडेट आहे ते 8,500ची। पुढे बघा, बागायत पिकांसाठी बघा 17,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे। चला इथपर्यंत समजलं। चला कंटिन्यू बघा, या संदर्भात अजून निर्णय काय घेण्यात आला आहे बघा। तर बघा इथे बघा, कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर 8,500 आणि बागायत पिकांसाठी 17,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे। पुढे बघा, त्यामध्ये रब्बी हंगामासाठी निविष्ठ अनुदान स्वरूपात प्रति हेक्टरी 10 रुपये, एक मिनटं सॉरी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, 10 रुपये नाही 10,000 रुपये आहे ते। ओके, तर बघा, अनुदान स्वरूपात प्रति हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी आणि पूर बाधित शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे। तसेच ॲग्रिस्ट्रक नोंदणीकृत शेतकऱ्यांना KYCची सूट देण्यात आली आहे। परंतु ॲग्रिस्ट्रक नोंदणी नसलेल्या म्हणजेच फार्मर ID नसणाऱ्या शेतकऱ्यांना KYC करावी लागणार आहे। आलं लक्षात? चला ही अपडेट समजली तुम्हाला। तर बघा, इथे महत्त्वाची अपडेट होती। तर अतिवृष्टी व पूरबाधित तालुक्यातील जी काही यादी आहे ती सरकारने आता प्रसिद्ध केली, त्याबद्दल मदत किती मिळणार त्या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती सांगितली। आणि 8,500 रुपये संदर्भात ते बोनस नाही, तर ते एक नुकसान भरपाई आहे शेतकरी भावांसाठी, त्याबद्दल पण आपण अपडेट समजली। चला ही अपडेट समजली। बातमी नंबर 2 बघा, 60 दिवसांचे भाडे भरा, 90 दिवस आरामदायक प्रवास करा। एसटीच्या बससाठीही आता त्रैमासिक पास। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी राज्यातील बस प्रवाशांसाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना लागू केली आहे। या योजनेअंतर्गत प्रवाशांना 60 दिवसांचे भाडे भरून 90 दिवस प्रवास करण्याची संधी मिळणार आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी तसंच बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। बस सेवेत पास प्रणाली सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती। विशेष नोकरी किंवा व्यवसाय निमित्त रोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ होणार आहे। सध्या महामंडळाच्या ताफ्यात बस प्रकल्पातील 448 बसेस आणि शिवाई प्रकल्पातील 50 बसेस कार्यरत आहेत। या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले। महामंडळाच्या या निर्णयामुळे दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पर्यावरणपूरक व आरामदायी प्रवाशांसाठी बसचा
वापर जो आहे तो वाढण्यास मदत होईल। तसेच बघा मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे अलिबाग सारख्या मार्गावर मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवासी तसेच ई बसेस सेवा आहेत। योजनेमुळे प्रवाशांना या योजनेमुळे फायदा होईल। ओके, तर बघा अत्यंत महत्त्वाची बातमी होती ही आणि यामध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या बघितल्याने सुरुवातीला लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्त्यांबद्दल पण तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिली आहे। एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये।